राहुल लहानपणापासून खूप हुशार मुलगा होता. गरीब घरात जन्म झाला होता त्याचा. पण स्वप्न मात्र खूप मोठी होती त्याची. आई सावित्री एक साधी, कष्टाळू स्त्री. सकाळपासून रात्रीपर्यंत ती काम करत असायची. लोकांच्या घरची भांडी घासायची, कपडे धुवायची. फक्त एकच स्वप्न होतं तिचं, माझा मुलगा मोठा माणूस व्हायला हवा. राहुल शाळेतून आला की आई त्याला स्वतः हाताने जेवण घालायची आणि म्हणायची, बाळा, तू खूप मोठा होणार, मला माहिती आहे. राहुल हसायचा आणि आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचा. आयुष्य बदलायला लागलं. वर्ष गेली. राहुल मोठा झाला. त्याने खूप मेहनत केली, रात्रंदिवस अभ्यास केला आणि एक दिवस त्याला शहरात मोठी नोकरी मिळाली. आईचा आनंद गगनात मावत नव्हता. ती सगळ्यांना सांगत फिरत होती, माझा मुलगा ऑफिसमध्ये काम करतो. आता राहुल शहरात गेला. नवीन आयुष्य सुरू झालं. पैसा आला, पण वेळ गेली सुरुवातीला. राहुल रोज आईला फोन करायचा. आई, मी ठीक आहे. आई म्हणायची, बाळा, स्वतःची काळजी घे. पण हळूहळू काम वाढत गेलं. मीटिंग, टार्गेट, पैसे यामध्ये राहुल अडकत गेला. फोन कमी झाले, मग आठवड्यातून एकदा, मग महिन्यातून एकदा आणि नंतर फोनच बंद झाले. आईची वाट पाहणं. आई रोज दरवाजाकडे पाहत बसायची. कुणीही आला की तिला वाटायचं, माझा राहुल आला. ती शेजाऱ्यांना विचारायची, माझ्या मुलाचा फोन आला का? पण फोन यायचा नाही. रोज ती देवाजवळ बसून प्रार्थना करायची, देवा, माझ्या मुलाला सुखी ठेव. एक दिवस आईने स्वतः फोन केला, बाळा, कधी येणार मला भेटायला? राहुलने घाईत उत्तर दिलं, आई, खूप काम आहे, नंतर येतो. आई शांत झाली. फक्त एवढंच म्हणाली, ठीक आहे बाळा. वेळ निघून गेला. असं करत करत महिने गेले. आई आता आजारी पडायला लागली. शरीर साथ देत नव्हतं, पण तरीही ती रोज वाट पाहत होती. एक दिवस राहुलच्या फोनवर कॉल आला, तुझी आई खूप आजारी आहे, लगेच ये. हे ऐकताच राहुलच्या पायाखालची जमीन सरकली. तो लगेच गावाकडे निघाला. राहुल घरात पोहोचला. आई बेडवर पडली होती, खूप अशक्य झाली होती. राहुल तिच्या जवळ गेला. आई. आईने हळूच डोळे उघडले आणि हलगस हसली. शेवटचे शब्द. आईने त्याचा हात धरला. हळू आवाजात म्हणाली, बाळा, मला काही नको. राहुल रडत म्हणाला, आई, मी तुझ्यासाठी सगळं आणीन. आई म्हणाली, मला फक्त थोडा वेळ तुझ्यासोबत हवा होता. उशीर झाला होता. हे ऐकून राहुल कोसळला. तो जोर जोरात रडायला लागला. आई, मला माफ कर. पण आईने शेवटचा श्वास घेतला. आज राहुलकडे सगळं आहे, पैसा, नाव, यश, पण आई नाही. तो रोज तिच्या फोटोसमोर बसून रडतो आणि स्वतःला विचारतो, थोडा वेळ दिला असता तर. जगात सगळ्यात महत्त्वाचं काय आहे माहीत आहे? आपली माणसं. पैसा पुन्हा मिळतो, पण वेळ आणि माणूस नाही.